परत निघाली आहे मी फिरायला. ऍक्च्युली इट्स अ वर्क ट्रिप. गोव्याला चालली आहे मी. सो गाईज, आपण पोहोचलेलो आहे गोवामध्ये आणि इतकं सुंदर क्लायमेट आहे. ओ माय गॉड, हे बघा, पूर्ण धुकं आहे आजूबाजूला आणि पाऊस वगैरे तर अजिबात नाहीये. खूप सुंदर वाटतंय. गोव्याला आल्यानंतर वेलकम टू गोवा सिंगम का म्हणतात, मे बी तो फील येतो इकडे आणि म्हणून म्हणतात. खूपच सुंदर आहे ऍक्च्युली जागा. काय व्ह्यू आहे. हलकासा पाऊस पडतोय आणि एवढं सुंदर दिसतंय, एवढं सुंदर आहे काय सांगू. हाय गाईज, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि परत निघाली आहे मी फिरायला. ऍक्च्युली इट्स अ वर्क ट्रिप. गोव्याला चालली आहे मी कामासाठी, बट एक दिवस फिरणार आहे. तर रेल्वे स्टेशनला आली आहे आणि 5:30ची ट्रेन आहे. अजून थोडी डिले झाली आहे, त्यामुळे 15-20 मिनिटात ट्रेन येईल. सो गोवा एक्सप्रेसने मी चालली आहे गोव्याला आणि 5:30ची ट्रेन आहे इव्हनिंगला पुण्यावरून, जी की पोचते पहाटे 5-5:30ला गोव्यात. तर आय एम व्हेरी एक्सायटेड गोवा फिरण्यासाठी. दिस इज गोइंग टू बी माय थर्ड टाइम इन गोवा आणि तिन्ही वेळेस मी कामासाठीच गेली आहे, बट यावेळेस मी थोडंसं फिरायचं असं ठरवलंय. तर बघूयात आता कसं काय होतं पुढे. सो गाईज, आपण पोहोचलेलो आहे गोवामध्ये आणि इतकं सुंदर क्लायमेट आहे. ओ माय गॉड, हे बघा, पूर्ण धुकं आहे आजूबाजूला आणि पाऊस वगैरे तर अजिबात नाहीये. खूप सुंदर वाटतंय. मडगाव म्हणून रेल्वे स्टेशन आहे जिथे आम्ही उतरलो आणि इथून मग कॅब किंवा बसने आम्ही पुढे जाऊ. कॅबवाले ऍक्च्युली खूप रेट सांगतात, मग आम्ही प्रेफर करू की बसने जाता येईल. आणि खूपच जास्त बाई गोव्याची वाईब आहे. हे मडगावचं रेल्वे स्टेशन आहे आणि इकडून तुम्ही एक्झिट करू शकता आणि समोरच भरपूर कॅब्स वगैरे तुम्हाला मिळतील. पण हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि अपोजिटलाच शेवटचा जो प्लॅटफॉर्म आहे तिकडून बसेस मिळतात. म्हणजे इकडून वरतून जाऊन ओव्हरब्रिजवरून पलीकडच्या साईडला बसेस मिळतात. रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला आल्यानंतर इकडे पण टॅक्सीज आहेत अवेलेबल, पण तिकडूनच ना मागे या साईडने हा रस्ता जातो. जिथून पुढे गेल्यानंतर बस मिळते जी की पणजीला जाते. 2-2 मिनिटाला बस आहेत ज्या की मडगाववरून पणजीला जातात आणि तुम्ही इथून बसने जाऊ शकता. नो नीड टू बुक अ टॅक्सी और कॅब फ्रॉम दिस प्लेस. जर खूप लोक असाल तर ते परवडेल टॅक्सी और कॅबने जाणं, बट कमी लोक असाल तर तुम्ही बसने जाऊ शकता. आणि खूपच सुंदर आहे गोवा, मजा येते. ही जी समोर ब्लू कलरची छोटी बस दिसतीये, या बसने मी मडगाव बस स्टँडपर्यंत जाणार आहे आणि मडगाव बस स्टँडवरून परत बस चेंज करून पणजीपर्यंत दुसऱ्या बसने जाणार आहे. तर आम्ही उतरलो होतो मडगाव रेल्वे स्टेशनला आणि मडगाव रेल्वे स्टेशनवरून मी मडगाव बस स्टॉपला आले 20 रुपीजमध्ये आणि इथून मग पणजीसाठी बस पकडावी लागते आणि तिकीट काउंटरवर जाऊन त्याचं तिकीट काढावं लागतं. आणि AC नॉन AC दोन्ही टाईपच्या बसेस इथून मिळतात पणजीसाठी.
शपथ व्ह्यू बघताय का तुम्ही, म्हणजे लिटरली रस्त्याच्या बाजूला पाणी आहे, पाणी म्हणजे समुद्र आहे, समुद्र. पणजी बस स्टँडला मी आली आहे आणि आमच्याकडून चूक अशी झाली की प्रायव्हेट बसमध्ये आम्ही चढलो, ज्याच्यामुळे वेळ लागला थोडा यायला, बिकॉज ते प्रत्येक स्टॉप घेत ती बस येत होती आणि गव्हर्नमेंटची बस जी असते ती कमी स्टॉप्स घेते आणि डायरेक्ट पणजीला सोडते. तर एक तास युजली लागतो पणजीला पोहोचायला मडगावच्या बस स्टँडवरून, पण आम्हाला ऑलमोस्ट 1.5-2 तास लागला. बट ठीक आहे, असं गोवा बघायला मिळालं आणि ठीक आहे, चुकीतूनच माणूस शिकतो. पण या आता इथून पणजीवरून कलंगूटसाठी बस पकडणार आहे आम्ही. चेक इन केलेलं आहे मी हॉटेलमध्ये आणि हे आहे बाथरूम आणि मिरर, बेड, इकडे टेरेस आहे. ₹400 पर डे देऊन आम्ही अशी ही स्कूटर रेंट केली आहे. फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलो आम्ही आता आणि चर्च बघणार आहे आज आणि एखादा बीच बघू इव्हिनिंगला. तर रस्त्यात तर बरेच शॉप्स होते पण काही खाण्यासारखं दिसत नव्हतं, पण आता एक बर्गर किंग दिसलं तर खूपच भूक लागली होती म्हणून म्हटले की ते खाऊन जावं आणि त्यानंतर बघायला जावं चर्च. मजा येते, फक्त थोडंसं थकल्यासारखं झालं, प्रवास खूप झाला आणि खाऊन पिऊन झालं नव्हतं त्यामुळे भूक लागली आहे, पण खाल्ल्यानंतर थोडी एनर्जी येईल असं वाटतं. सो गाईज, आम्ही आलो बेसिलिका बॉम जीजसला आणि हे चर्च आहे जे की 408 वर्ष जुनं आहे. पणजीमध्ये आहे हे आणि तुम्ही ओल्ड गोवामध्ये येतं पणजी आणि खूपच त्याचं आर्किटेक्चर वगैरे खूप छान आहे आणि वर्ल्ड युनेस्को साईट आहे. गर्दी भरपूर आहे इकडे. चर्चमध्ये फोन अलाउड नाही आहे, पण बाहेर आल्यानंतर हे असं दिसतं आणि चर्चमध्ये 408 वर्ष जुनी मम्मी आहे आणि मम्मीची ती बॉडी पण तिथे त्यांनी ठेवलेली आहे जतन करून. हा असा चर्चचा बॅक साईडचा परिसर आहे जो की सुंदर आहे, म्हणजे छान आहे बघायला. नारळाची झाडं आणि ग्रीनरी वगैरे, आणि जास्त गरम पण नाही होतं इकडे ॲक्च्युली. तर आता मी आली आहे डॉना पॉला जेटीला, जिथे की सिंघम मूवीचं शूटिंग झालंय आणि सिंघम मूवीचं फायटिंगचं शूटिंग झालंय आणि दिलवाले गोलमाल आणि एक दूजे के लिए या मूवीचं शूटिंग झालं आणि खूपच सुंदर आहे ही प्लेस. म्हणजे ₹50 एंट्री फीज घेतात आणि तुम्ही बघू शकता मागे हा व्ह्यू आणि असं आहे, खूपच सुंदर आहे. आणि गोव्याला आल्यानंतर वेलकम टू गोवा सिंगम का म्हणतात, मे बी तो फील येतो इकडे आणि
म्हणून म्हणतात. खूपच सुंदर आहे ऍक्च्युली ती जागा. इथंच फाईट सीनचं शूटिंग झालं होतं. गॉड काय व्ह्यू आहे. खूपच सुंदर. भाई साहब काय व्ह्यू आहे. हलकासा पाऊस पडतोय आणि एवढं सुंदर दिसतंय, एवढं सुंदर आहे काय सांगू. एकदम पैसा वसूल मस्त. सो गाईज मी कामानिमित्त 2-3 दिवस गोव्यामध्ये आली आहे आणि कामात बिझी असल्यामुळे जास्त काही प्लेसेस फिरता आले नाहीत आणि जेवढा काही वेळ मिळाला त्या वेळात जाऊन मी काही प्लेसेस बघितले किंवा येता जाता रस्त्यामध्ये काही दिसलं तर ते थांबून वगैरे असे बघितले. पण मला असं वाटतं की गोवा खूपच जास्त सुंदर आहे आणि गोव्यात वेळ काढून यायला हवं नक्कीच. आणि आत्ता सध्या तरी मी नॉर्थ गोवामध्ये राहत होते आणि राहतीये म्हणजे. आणि नॉर्थ गोवा तर खूपच हॅपनिंग प्लेस वाटतं मला. तर आय गेस आज शेवटचा दिवस आहे माझं गोव्यामध्ये या ट्रिपचा. 1-2 प्लेसेस मी बघितले आणि खूप छान वाटतं इकडे फिरताना. खूप मस्त आहे गोव्याचं वाईब आणि सगळ्या गोष्टी. तर आय होप नेक्स्ट टाईम मी जास्त वेळ काढून येईल आणि जास्त मला पूर्ण व्लॉग्स बनवता येतील. तर त्यासाठी मी नक्कीच परत गोव्याला येईल. बट या इट वॉज गुड एक्सपिरियन्स. नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा मी वेळ काढून येण्याचा प्रयत्न करीन. उद्या सकाळची ट्रेन आहे माझी मडगाववरून पनवेलला. ॲक्च्युली मला पुण्याची डिरेक्ट ट्रेन भेटली नाही. आज थोडंफार प्लॅनिंग चालू आहे की बागा बीच वगैरे बघायचं जाऊन आणि थोडंफार खायचं. तर लेट्स सी, बघू किती वेळ मिळतो आहे आणि काय काय गोष्टी करायला मिळत आहेत.